विसरत आई. आई काय मी काय म्हणतोय, आई झाली होती तुझी तुझ चंद्रकला बाई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. आई ग बाप आला होता आईच्या वेळेस तुला जो आनंद होता तुझी आई आली तेव्हा तुला आनंद होता ना. आज बाई तू जर असतीस ना तुझे सगळे नाते गोटी या ठिकाणी आली तुला किती आनंद वाटला असता रे. आई बघ तुझे लेक आली, तुझा जावा आला, तुझा नातू आला, तुझा पंतू आला, तुझा सगळे नातेवाईक आले. त्या सगळ्यामध्ये मला सगळं दिसायला आई, पण तू फक्त मला दिसत नाही आई. हे दुःख माझ्या आई. काय नाव नाही गाऊ. आई होती तुझी माझी तुझ चंद्रकला बाई. आई झाली होती तुझी चंद्रकला बाई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. किती सांगू. आईचं काय केलं नाही आमच्यासाठी बाळा माता नाही. बाळा शिवचरण विरचनासाठी आई तुझ्या पोटी शिवचरण आणि वीरचरण जन्माला आले. आणि त्या बाळाने आज सगळ्या नात्या गोत्याच्या वर्ष शोधा निमित्त तुम्हाला पाहुण्यांना बोलून घेतलंय. ते लेकर काय म्हणतात, आई बाळा शिवचरण विरचनासाठी सोशिलास त्रास. आई आमच्यासाठी तो त्रास सोशिला. सुख दुःखामध्ये तू केलास प्रवास. तुझ्या प्रेम वात्सल्याची आई, तुझ्या प्रेम वात्सल्याची आठवण येई. तुझ्या प्रेम वात्सल्याची आठवण येई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. किती सांगू कोणाला ग तुझी नवलाई. ऐका माय बाप आपलं लहानपण आठवा. काय केलं नाही माय बापाने आपल्यासाठी कष्ट. अरे कधी आम्हाला कुल्फी खायला भेटत नव्हती, कधी चप्पल पाहायला भेटत नव्हती, कधी वस्त्र भेटत नव्हते, पण आपल्या बाळाची इच्छा पूर्ण करण्याचं काम देवाचं रूप धारण करून म्हणजे मायबाप भगवंतांनी पाठवलेले. आणि ती बाळाची इच्छा पूर्ण करणारे मायबाप असतात महाराज. आई गेली किती दिवस जगली माहित नाही, पण आई तू जरी निघून गेली तुला आम्ही कधी विसरणार नाही. 64 वर्ष आई तू काटिले जीवाना. चंद्रभागाताई 64 वर्ष जगल्या महाराज तुमच्या आमच्या मध्ये. म्हणून कवी म्हणतोय 64 वर्ष आहे तू काटिले जीवाना. शनी भगवंताचे केलं तू स्मरण. तुझ्या आठवणीने आज आई, तुझ्या आठवणीने आज डोळे पाणी वाई. तुझ्या आठवणीने आज डोळे पाणी वाई. किती सांगू कोणाला गे तुझी नवलाई. किती सांगू कोणाला गे तुझी नवलाई. किती सांगू कोणाला गे. महाराज आईचं वर्णन कधी शब्दाने करता येणार नाही. आई ती आईच असते. आई गेल्याच्या नंतर महाराज